Welcome all students. Today we have to see chapter laws of motion. We have to see distance, displacement, scalar and vector quantities, speed and velocity, effect of speed and velocity on effect of speed and direction on velocity, uniform and non-uniform linear motion and acceleration in that chapter. Now today we have to see the distance time graph for uniform motion. First of all, we know that what is uniform motion. If a body is said to be in uniform motion, that time the body covers equal distance in equal time intervals. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, एखादी बॉडी किंवा एखादा ऑब्जेक्ट युनिफॉर्म मोशनमध्ये आहे हे आपण कधी म्हणू शकतो की ज्यावेळेस त्या बॉडीने त्या ऑब्जेक्टनी इक्वल डिस्टन्स हे ॲक्वायर केलं आहे इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये. म्हणजे समजा जर 5 सेकंदामध्ये एखादा ऑब्जेक्ट 10 मीटर जात असेल किंवा 10 इथं उदाहरण दिलेलं आहे पहा, 10 सेकंदामध्ये 15 मीटर अंतर एखादी बॉडी कवर करत आहे. नेक्स्ट 10 सेकंदामध्ये आणखीन 15 मीटर, म्हणजे 20व्या सेकंदाला त्याने 30 मीटर अंतर कवर केलेलं आहे. त्यावेळेस अशा मोशनला त्या बॉडीच्या आपण युनिफॉर्म मोशन असं म्हणू शकतो. आता समोर दिलेल्या सारणीमध्ये चार्टमध्ये आपल्याला एका ऑब्जेक्टने कवर केलेलं अंतर आणि त्याचं टायमिंग दिलेलं आहे आणि त्याच्या आधारे आपल्याला ग्राफ काढायचा आहे. तो ग्राफ असा आहे की एक्स ॲक्सिसवर आपण टाईम घेतलेला आहे आणि वाय ॲक्सिसवर आपण डिस्टन्स घेतलेलं आहे, म्हणजे अंतर घेतलेलं आहे. मग आता ज्यावेळेस आपण युनिफॉर्म मोशनचं जो काही ग्राफ काढतो कशामध्ये, डिस्टन्स आणि टाईममध्ये, त्यावेळेस आपल्याला एक स्ट्रेट लाईन मिळते आणि ही स्ट्रेट लाईन ओरिजिनमधून पास होत असते. म्हणजेच ॲज इन युनिफॉर्म मोशन the distance time graph would be a straight line because equal distance is covered in equal unit of time. तर हे का शक्य होतं, तर इक्वल जे काही डिस्टन्स आहे त्या बॉडीने कवर केलेलं ते इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये त्याने कवर केलेलं असतं. मग एक गोष्ट लक्षात ठेवा की डिस्टन्स टाईम ग्राफ हा युनिफॉर्म मोशनसाठी नेहमी स्ट्रेट लाईन असतो आणि तो त्या ओरिजिनमधून पास होत असतो. नेक्स्ट डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा एका चार्टमध्ये उदाहरण दिलेलं आहे की 5व्या सेकंदाला 7 मीटर अंतर त्या बॉडीने कवर केलं आहे आणि 10व्या सेकंदाला 12 मीटर अंतर कवर केलेलं आहे. मग जर ही बॉडी युनिफॉर्म मोशनमध्ये असती तर 10व्या सेकंदाला त्या ऑब्जेक्टनी 14 मीटर अंतर कवर करायला पाहिजे होतं, पण तसं दिसत नाही आहे. म्हणजे समोरच्या चार्टवरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की बॉडी कॅनॉट कवर इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. म्हणजे तो जो काही डिस्टन्स आहे कवर करण्याचा तो इक्वल इंटरवलमध्ये इक्वल टाईममध्ये इक्वल डिस्टन्स कवर करत नाही आहे. याचाच अर्थ ती बॉडी नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये आहे. म्हणजेच ज्या वेळेस आपण टाईम आणि डिस्टन्स यांचा ग्राफ घेतो एक्स आणि वाय ॲक्सिसवर, तर त्यावेळेस ती स्ट्रेट लाईन आपल्याला मिळत नाही. म्हणजेच डिस्टन्स चेंजेस नॉन युनिफॉर्मली विथ टाईम, सो द ऑब्जेक्ट इज इन नॉन युनिफॉर्म मोशन. म्हणजेच तो ऑब्जेक्ट कसा आहे, नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये आहे. तर हे दोन्ही ग्राफ विद्यार्थी मित्रांनो आपल्या पुस्तकामध्ये व्यवस्थित छापून आलेले नाहीत किंवा ते ग्राफ त्याच्यामध्ये दिलेले नाहीत. तर तुम्ही सिस पेन्सिलचा वापर करून किंवा पेनाचा वापर करून हे दोन्ही ग्राफ आपल्या पुस्तकामध्ये व्यवस्थित काढू शकतात. फक्त काय करायचं आहे, एक्स ॲक्सिसवर 1 सेंटीमीटर म्हणजे किती सेकंद घेतलेले आहेत आणि वाय ॲक्सिसवर 1 सेंटीमीटर म्हणजे किती डिस्टन्स घेतलेला आहे एवढं फक्त मेन्शन करा. ग्राफ काढा, म्हणजे आपल्याला युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म मोशनचा ग्राफ व्यवस्थित काढता येतो आहे की नाही हे देखील पाहता येईल. मग आत्ता आपण 2 पॉईंट पाहिले, यामध्ये डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन अँड डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन हे दोन्ही ग्राफ शिकायला अतिशय सोपे आहेत. नेक्स्ट व्हेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म व्हेलॉसिटी. आता बघा इथे एक मजेशीर गोष्ट आहे
एक अतिशय सोपा भाग आहे की समजा एखादा ऑब्जेक्ट आहे आणि त्या ऑब्जेक्टची वेलोसिटी ही कशी आहे, कॉन्स्टंट आहे, स्थिर आहे. म्हणजे आता एक ऑब्जेक्ट दिसतोय ज्याने 10व्या सेकंदाला त्याची वेलोसिटी 40 आहे, 20व्या सेकंदाला 40 आहे, 30व्या सेकंदाला सुद्धा 40 आहे. याचाच अर्थ त्याची वेलोसिटी ही कशी आहे, कॉन्स्टंट आहे. ज्या वेळेस एखाद्या ऑब्जेक्टची वेलोसिटी कॉन्स्टंट असते त्यावेळेस त्या ऑब्जेक्टचं ॲक्सेलरेशन हे 0 असतं. आपल्या सर्वांना माहिती की ॲक्सेलरेशन म्हणजे काय, चेंज इन वेलोसिटी पर युनिट टाईम. बट हिअर इट इज अ युनिफॉर्म वेलोसिटी ऑफ दॅट ऑब्जेक्ट, सो ॲक्सेलरेशन विल बी 0. मग आता इथे ग्राफसुद्धा आपण पाहू शकतो की वेलोसिटी आणि टाईमच्या ग्राफमध्ये एक स्ट्रेट लाईन मिळते आणि ती 40मधूनच जाते. याचं कारण काय की वेलोसिटी इथे काय आहे, कॉन्स्टंट आहे. हा तिसरा ग्राफ आपल्याला शिकायला आहे याच्यामध्ये. नेक्स्ट सेकंड, वेलोसिटी टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. आता बघा, या अगोदर आपण पाहिलेलं होतं वेलोसिटी टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म वेलोसिटी आणि इथे युनिफॉर्म ॲक्सेलरेशनसाठी आपण पाहतोय. मग युनिफॉर्म ॲक्सेलरेशन असल्यानंतर आपल्याला माहिती की एक स्ट्रेट लाईन आपल्याला मिळेल आणि ती स्ट्रेट लाईन ओरिजिनमधून पास होत असेल. आता इथे यांचा स्लोप घेतल्यानंतर आपल्याला वेगवेगळे प्रोडक्ट सुद्धा इथे काढता येतात ह्या ग्राफिकल मेथडनी. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ही ग्राफिकल मेथड आपल्या पुस्तकामध्ये किंवा चॅप्टरमध्ये शिकण्यासाठी का आहे, तर पुढं आपल्याला मोशनचे इक्वेशन्स फाइंड आउट करायचे आहेत आणि ते कशाच्या मदतीने, तर ग्राफिकल मेथडच्या मदतीने ते इक्वेशन्स फाइंड आउट करायचे आहेत. त्यामुळे हे वेलोसिटी टाईम ग्राफ किंवा वेलोसिटी टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म ॲक्सेलरेशन वगैरे हे सर्व शिकायला आपल्याला पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तर फॉर ऑल युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशन द वेलोसिटी टाईम ग्राफ इज अ स्ट्रेट लाईन and for non-uniformly accelerated motion the velocity time graph may have any shape depending on how the acceleration changes with time. म्हणजे ॲक्सेलरेशन कसा चेंज होतो आहे टाईम बरोबर याच्या आधारे त्याचा शेप वगैरे आपण काय करू शकतो, ठरवू शकतो किंवा तो डिसाईड होत असतो. पण फक्त युनिफॉर्म ॲक्सेलरेशनमध्येच तो कसा आहे, स्ट्रेट लाईन आहे आणि तो ओरिजिनमधून पास होतो, हे या ग्राफमधून आपल्याला शिकायला मिळतं. त्यानंतर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हा नेक्स्ट टॉपिक आहे. पण त्या अगोदर आपल्याला पुस्तकामध्ये एक कंटेंट दिलेला आहे, त्या कंटेंटविषयी थोडंसं आपण स्टडी करू. आता यामध्ये इक्वेशन ऑफ मोशन यूजिंग ग्राफिकल मेथड, याच्यामध्ये आपल्याला इनिशियल जी काही व्हेलोसिटी घ्यायची एखाद्या ऑब्जेक्टची, स्ट्रेट लाईनमध्ये असणाऱ्या मोशनमध्ये असणाऱ्या ऑब्जेक्टची, ती आहे यू आणि फायनल व्हेलोसिटी आहे ती आहे व्ही इन टाईम टी मध्ये. ड्यू टू ॲक्सेलरेशन ए इट्स डिस्प्लेसमेंट इज एस, म्हणजे डिस्प्लेसमेंटसाठी एस हा आपण डिनोट केलेला आहे. आणि सो द 3 इक्वेशन्स ऑफ मोशन कॅन बी रिटन ॲज व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. दिस इज द रिलेशनशिप बिटवीन व्हेलोसिटी अँड टाईम. S is equal to ut plus 1/2 at square. This is the relation between displacement and time. And v square is equal to u square plus twice as. This is the relation between displacement and velocity. मी पुढच्या लेक्चरमध्ये किंवा आत्ता लगेच एक तुम्हाला व्हिडिओ याचा सेंड करतो आहे की ज्याच्या आधारे इक्वेशन डिस्क्राईब केलं जाईल, रिलेशन बिटवीन व्हेलोसिटी अँड टाईम, आणि त्यानंतर आपल्याला इक्वेशन ऑफ मोशन युजिंग ग्राफिकल मेथड यांच्याबद्दलचा स्टडी करणं सोपं.